नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 3 24वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिणेस आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे? महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट 1980 या साली लागू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 2023चा आशिया क्रिकेट कप कुठे होणार आहे? 2023चा आशिया कप कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2023चा आशिया क्रिकेट कप पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र केसरी 2022 विजेता पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉजर फेडरर हा टेनिस खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 20 पदके जिंकली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जागतिक
ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, G20 शिखर संमेलन 2023 दिल्लीमध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, G20 या संघटनेची स्थापना 1999 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान हा देश G20 हा संघटनेचा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3, 2021 रोजी नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये 8 चित्ते हे नामिबिया या देशामधून आणण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, नामिबिया तून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? नामिबियातून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, कुनो राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मुकुल रोहतगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली 1985 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, वॉशिंग्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, IMF ची स्थापना 1945 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, पाणचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, 2019 या रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ या क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 36वा, रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचवटी हे प्रसिद्ध ठिकाण रामायणातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य हे सिक्कीम हे होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, खालीलपैकी लष्कर प्रमुखांना काय म्हणतात? खालीलपैकी लष्कर प्रमुखांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल असे लष्कर प्रमुखांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, बॅरोमीटर उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर हे वायूचा दाब मोजण्यासाठी वापरतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गवीश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नाविक, ऑप्शन क्रमांक 3 नयन, तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पुढीलपैकी स्वरसंधी झालेला शब्द हा राजज्ञा होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल.